तुम्ही त्या कुटुंबियाची भेट घेतली, त्या रुग्णाची भेट घेतली, काय सध्या? नाही, आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो होतो. अधिकाऱ्यांना विचारलं की मृत्यूचं कारण काय हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं नाही आता प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, आम्हाला हे सांगता येणार नाही, कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजे गरीब मेल्यानंतर त्याचं सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवायचं का? कोणातरी मोठ्याला तुम्हाला वाचवायचं असतं. इथं पूर्णपणे पोलिसांना वाचवलं जातंय, कुठेही काही सांगितलं जात नाही. टोटल 15 लोकांचा मृत्यू झालाय, गरीबाचा झालेला आहे. मग याच्यात पूर्णपणे पोलीस जबाबदार आहे. पोलीस स्टेशनच्या 400-500 फुटावर दारू केली जाते आणि पोलिसांना कळत नसेल. आणि आता जो क्रिमिनल आहे तो कुठेतरी स्वतः पुढे येऊन त्यांनी स्वतःला हस्तांतर केलं. त्याचा अर्थ त्या क्रिमिनलच्या पाठीमागे काहीतरी मोठा खेळ आहे, मोठा घोळ आहे आणि पोलीस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं आमचं मत आहे. ससूनचे अधिकारी पण तुम्हाला माहिती देत नाही? तुमचं माहित देत नाही, कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजे कुठेतरी कोणतरी मोठा मासा आहे याच्या पाठीमागे, पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि आपलं कुठेतरी अडचणीत येऊ नये म्हणून सगळ्यात सोपं काय? कॉन्फिडेन्शियल आहे. अरे काय कॉन्फिडेन्शियल आहे? काल तुम्ही सगळ्या लोकांना सांगताय की हृदयविकाराने ती माणसं मिलीत आणि आता म्हणता कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजे कोणाला ती वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न हा ससूनकडनं सुद्धा केला जातो आणि पोलीस डिपार्टमेंटकडनं सुद्धा केला जातो. दादा, कालपासून माहिती दिली जात नाही या संदर्भात, कुठली माहिती दिली जाते? म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांकडे टोलवते आणि पुण्याचे पोलीस तिकडे बोट दाखवतात. कुठं ना कुठं ते टोलवाटोलवी चाललेली. आता हडपसर पोलीस स्टेशनला सीपी येत आहेत. सीपीना जाब विचारण्यासाठी मी स्वतः चाललेलो आहे आणि जिथं या घटना घडलेल्या त्या लोकांना सुद्धा त्यांच्या चाळीत जाऊन नाही तर त्यांच्या भागात जाऊन आम्ही बघणार आहे. कारण पोलीस स्टेशन पासून फार 100-200 मीटरवरच तिथं जर खोटी दारू बनवली जात असेल आणि हे पोलिसांना कळत नसेल म्हणजे हा थट्टा आहे कुठेतरी. आणि इतर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या पुणे शहरामध्ये अतिशय हलाखीची झाली. एवढी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहेत, एवढे 11 वाजता आस्थापना बंद ठेवले जात आहेत, तरी देखील अशा प्रकार पुण्यात घडताना आपल्याला पाहायला मिळते. कोयता असेल किंवा आता अवैध दारू असेल त्याच्यामुळे झालेले मृत्यू. काय नाही, आता जमावबंदी तुम्ही केलेली आहे. रात्री तुम्ही म्हणता 10ला सगळे रेस्टॉरंट बंद झाले पाहिजे, पण 5 स्टारचे तर रेस्टॉरंट सगळे चालू आहेत. मग असं म्हणायचं का सीपींनी मोठ्या मोठ्या हॉटेलवाल्यांकडनं काहीतरी त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा निर्णय घेतला? अरे महाराष्ट्रात कुठंच जमावबंदी नाही, महाराष्ट्रात कुठंच हा निर्णय नाही आणि फक्त पुण्यातच का? आणि 5 स्टार मध्ये सगळं चालू. मग काय फक्त सिलेक्टिव्ह श्रीमंतांच्या बद्दलची भूमिका हे सीपी घेतात आणि गरीब मेले तर हृदयविकाराने मेले. अरे कोण जबाबदार आहे ह्याला? हे कुठेतरी लोकांसमोर आलं पाहिजे ना. मागच्या आठवड्यात सुप्रियाताईंनी देखील तक्रार केली होती का माझा देखील फोन उचलला नव्हता. आता सीपी कोणाच्या घरी जातात, काय करतात, सगळ्या गोष्टी सांगायच्यात का? आम्हाला एवढंच सांगायचंय या सीपींना की बाबांनो, काम करत असताना आमच्या पोरांवर कारवाई करता, कोणातरी काही लोकांवर व्यावसायिक दृष्टिकोनातून अडचणीत आणता आणि जेव्हा गरीबाला खऱ्या अर्थाने कुठेतरी एक मदतीची जरूरत असते तेव्हा सीपी फोन सुद्धा घेत नसेल, ते सुद्धा लोकप्रतिनिधीचा. मग हे सीपी श्रीमंतासाठी इथं आणलेत का गरीबासाठी? हे कुठेतरी होम डिपार्टमेंटली नाही तर होम मिनिस्टरली त्या ठिकाणी सांगावं.